घरात ईश्वरी वास आणि सकारात्मक ऊर्जेचे 18 शुभ संकेत. हर हर महादेव. जय माता लक्ष्मी. नमस्कार मित्रांनो, आपल्याला सनातन परंपरेत आणि अध्यात्मात ईश्वराच्या अस्तित्वाला अत्यंत पवित्र स्थान दिलेले आहे. जेव्हा एखाद्या घरात ईश्वराचा वास होतो किंवा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो, तेव्हा त्या वास्तूचे आणि तिथल्या माणसांचे वातावरण पूर्णपणे बदलून जाते. परंतु देव प्रत्यक्ष येऊन आपल्याला सांगत नाहीत, तर ते वेगवेगळ्या शुभसंकेतांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीची जाणीव आपल्याला वारंवार करून देतात. आजच्या या विशेष आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण अशाच 18 अत्यंत महत्त्वाच्या शुभसंकेताबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. आपण सगळेच देवपूजा करतो, नामस्मरण करतो, सकाळी संध्याकाळी देवापुढे दिवा लावतो आणि नैवेद्य दाखवतो. यामागे आपला एकच उद्देश असतो: घरात सुख शांती राहावी, देवाचा आशीर्वाद कायम पाठीशी राहावा आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, आपण जेव्हा मनापासून पूजा अर्चना करतो, तेव्हा ईश्वर आपल्या भक्तीचा स्वीकार करतो आणि आपल्याला काही खास अनुभव किंवा संकेत देतो. जर तुम्हाला रोज सकाळी किंवा पूजेच्या वेळी असे अनुभव येत असतील, तर समजून जा की तुमच्या घरावर आणि कुटुंबावर ईश्वराची विशेष कृपा आहे. चला तर मग जाणून घेऊया ते 18 शुभ संकेत कोणते आहेत, जे दाखवतात की तुमच्या घरात साक्षात ईश्वरी शक्तीचा वास आहे. ईश्वराचा वास घरात कसा ओळखायचा? अनेकदा ईश्वर प्रत्यक्ष न येता काही सूक्ष्म संकेतांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देतो. परंतु नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे किंवा भक्तीतल्या सततच्या खंडामुळे ही सकारात्मक ऊर्जा दूर जाऊ शकते. म्हणूनच आपल्या घरातील ईश्वरी कृपा ओळखणे आणि ती टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला खालील अनुभव येत असतील, तर तुमच्या घरावर देवी देवतांचा विशेष हात आहे असे समजा. तर चला तर जाणून घेऊया आपण कोणते आहेत ते 18 संकेत. पहिला, ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे आणि देवाचे स्वप्न पडणे. पहाटे 3 ते 5 दरम्यान ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक जाग येणे हा अत्यंत शुभ संकेत आहे. जर यावेळी तुम्हाला स्वप्नात मंदिर, मंत्रोच्चार किंवा देवपूजा दिसली, तर ईश्वरी सत्ता तुमच्या पाठीशी आहे असे समजावे. संकेत नंबर 2, दैवी ध्वनीचा भास. शांत वातावरणात किंवा पहाटेच्या वेळी अचानक शंखाचा आवाज म्हणजे देव्हाऱ्यातील घंटीचा नाद किंवा राम राम अथवा ओमचा नामजप ऐकू येणे ही प्रत्यक्ष ईश्वराच्या आगमनाची नांदी मानली जाते. संकेत नंबर 3, घरातील मंद सुगंध. कोणतीही अगरबत्ती, धूप किंवा
अत्तर न लावताही जर अचानक घरात किंवा पूजेच्या जागी दिव्यासारखा किंवा फुलासारखा मन प्रसन्न करणारा सुगंध आला तर तो देवी देवतांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. संकेत नंबर 4. दारात मुक्या प्राण्यांचे किंवा भिक्षुकांचे आगमन. पूजेच्या वेळी दारात गाय, कुत्रा, मांजर किंवा एखादी गरजू व्यक्ती वारंवार येत असेल तर त्यांना कधीही हाकलून देऊ नका. गाय ही लक्ष्मीचे तर कुत्रा हे भैरवनाथांचे प्रतीक मानले जाते. त्यांना अन्न पाणी देणे हा सर्वात मोठा धर्म आहे. संकेत नंबर 5. आतून मिळणारा योग्य इशारा. जेव्हा तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असता आणि तुमच्या मनात अचानक संशय निर्माण होऊन तुमचे मन तुम्हाला थांबवते, तेव्हा समजा की कोणीतरी अदृश्य दैवी शक्ती तुमचे रक्षण करत आहे. संकेत नंबर 6. संकटातही मनात शांतता आणि समाधान. ईश्वराची कृपा असलेल्या व्यक्तीला कमी कष्टातही यश मिळते आणि कठीण प्रसंगातही भीती वाटत नाही. अशी माणसे प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहतात. संकेत नंबर 7. घुबडाचे दर्शन. अचानक कुठे घुबड दिसणे हा शास्त्रानुसार माता लक्ष्मीच्या आगमनाचा शुभ संकेत मानला जातो. कारण घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. संकेत नंबर 8. खाण्यापिण्याच्या सवयीमधील सात्विक बदल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागली की घरातील लोकांचा कल मांसाहार व्यसनांपासून आपोआप दूर होतो. सात्विक अन्नांमध्येच समाधान वाटू लागते. संकेत नंबर 9. सकाळी झाडू मारताना पाहणे. सकाळी बाहेर पडताना कोणीतरी घर किंवा रस्ता साफ करताना दिसणे हा धनलाभाचा आणि वास्तूत स्वच्छता टिकून राहण्याचा शुभ संकेत आहे. संकेत नंबर 10. सकाळी शंखाचा आवाज ऐकू येणे. हिंदू धर्मात शंखाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर शंखाचा ध्वनी ऐकू आला तर तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मीचे आगमन होणार असल्याचा हा दृढ संकेत आहे. संकेत नंबर 11. नीलकंठ पक्षी आणि पांढऱ्या गायीचे दर्शन. घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसणे म्हणजे भगवान महादेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणे होय. यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतात. तसेच दारात पांढरी गाय आपल्याला वासराला दूध पाजताना दिसली तर आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार आहेत असा याचा अर्थ होतो. संकेत नंबर 12. पक्ष्यांचे घरटे आणि पूजेच्या वेळी अश्रू. मुख्यद्वाराजवळ पक्ष्याने घरटे बांधल्यास ते खूप शुभ मानले जाते. याशिवाय पूजा करताना मनात तीव्र भाव निर्माण होऊन डोळ्यातून अश्रू आले तर देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे असे समजावे. संकेत नंबर 13. वानरांचे दर्शन आणि अचानक येणारी प्रसन्नता. सकाळी पूजेनंतर बाहेर पडल्यावर वानरांचा समूह दिसल्यास त्यांना अन्न द्यावे. यामुळे पूजा सिद्ध होते.
कोणतीही कृत्रिम सुगंध नसतानाही घरात ताजेतवाने आणि प्रसन्न वाटणे हा ईश्वरी आशीर्वादाचा पुरावा आहे. संकेत नंबर 14. पाहुण्यांचे आगमन आणि दिव्याची प्रखर ज्योत. पूजेच्या वेळी घरात अतिथीचे आगमन होणे किंवा त्यांनी भेटवस्तू आणणे हा देव प्रसन्न असल्याचा पुरावा आहे. पूजेच्या दिव्यांची ज्योत अचानक प्रज्वलित होऊन वरच्या बाजूने फिरू लागल्यास दुःखाचे दिवस संपणार असल्याचे समजावे. संकेत नंबर 15. ब्रह्ममुहूर्तावर वारंवार जाग येणे. पहाटे 3 ते 5 या वेळेत किंवा 3 वाजल्यानंतर अचानक जाग येत असेल तर त्या वेळेत जागृत असणाऱ्या ईश्वरी शक्ती तुमच्यावर कृपा करत असतात. संकेत नंबर 16. स्वप्नात उंच पर्वत किंवा धबधबे आणि निरोगी आयुष्य. स्वप्नात उंच पर्वत, वाहता धबधबा पाहून त्याचे पाणी पिणे म्हणजेच यश मिळण्याचे लक्षण आहे. जर तुम्ही शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंबाचा सांभाळ करत असाल तर उत्तम आरोग्य लाभले असेल आणि सुयोग्य जीवनसाथी मिळाला असेल तर ही देवाची सर्वात मोठी कृपा आहे. संकेत नंबर 17. अज्ञानधारक संतान आणि मनावर नियंत्रण. मुलांनी योग्य मार्गावर चालणे आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून संकटात शांत राहता येणे हा ईश्वराचा गुप्त आशीर्वाद असतो. संकेत नंबर 18. घरात साधू संतांचे आगमन आणि देवाचे फूल पडणे. पूजा दरम्यान माता, पिता, गुरु किंवा ब्राह्मणाचे घरात येणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच पूजेच्या वेळी देवींच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडल्यास तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे हे निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सगळ्यात शुभ संकेत असते अमावस्याला सांडलेले तेल आणि गॅसवर ओतू गेलेले दूध. हे सर्वात चांगले संकेत आहे.